नमस्कार सगळ्यांना. माझं नाव विश्वनाथ भाऊराव फळेगावकर. आत्ता सध्या राऊंड 2 च्या ॲडमिशनचं चालू आहे. ज्या विद्यार्थ्यांना राऊंड 1मध्ये पहिला प्रिफरन्स क्रमांक मिळाला आणि त्यांनी ॲडमिशन घेतलं नाही, त्यांनी कृपया काळजी करू नका. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला नियमानुसार पहिल्या राऊंडमध्ये जर पहिला प्रिफरन्स मिळत असेल आणि ते कॉलेजला तुम्ही जर रिपोर्ट करत नसेल किंवा घेतलं नसेल किंवा काही चुकामुळं तुम्हाला ते प्रवेश घ्यायची इच्छा नसेल, तर आता तुम्ही दुसऱ्या किंवा तिसऱ्या राऊंडमध्ये पात्र नाही, तर तुम्ही डायरेक्ट चौथ्या राऊंडमध्ये तुम्ही पात्र आहात. चौथा राऊंड म्हणजे जो सगळ्यांसाठी ओपन टू ऑल असा खुला असतो, तर त्या राऊंडमध्ये तुम्ही ॲडमिशन घेऊ शकतात. आणि तुम्हाला जसं वाटत असेल की आता काय होणार, मी एकटाच आहे का, नाही तसं काही नाही. आपल्या या महाराष्ट्रामध्ये जवळपास 77,000 स्टुडंट्स आर इन द सेम बोट. सगळे 77,000 विद्यार्थी एकाच परेशानीने ग्रस्त आहेत. त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका आणि तुम्हाला ॲडमिशन 100% भेटेल. तर जेवढे विद्यार्थी आहेत त्याच्यापेक्षा जास्त जागा आहेत, त्याच्यामुळे काळजी करायचं काम नाही. आणि तुम्हाला ओपन टू ऑल राऊंडसाठी वाट पाहायची आहे. विथड्रॉ वगैरे फॉर्म वगैरे अजिबात करू नका. विथड्रॉ म्हणजे तुम्ही त्या ॲडमिशन प्रक्रियेमधून पूर्णपणे बाहेर येता. म्हणजे त्याचा अर्थ आहे की तुम्हाला 11वीला ॲडमिशन घ्यायचं नाही, तुम्हाला पॉलिटेक्निक किंवा ITL ॲडमिशन वगैरे घ्यायचं किंवा इतर काही गोष्टी करायच्या आहेत. ठीक आहे. ओके.